ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मातंग समाज संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड। मातंग समाज संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज शिरोळ शासकीय विश्रामगृह येथे पार पडली। सर्व पदांची घोषणा शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप निवृत्ती बिरनगे, सचिव उमेश गोविंद आवळे, कार्याध्यक्ष अनिल विष्णू लोंढे व सल्लागार अरुण कांबळे चिपरी यांनी केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक महावीर आवळे हे होते। महानकर न्यूजसाठी सागर बिरनगे, आकिवाट। आज शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीनं शिरोळ सर्किट हाऊस मध्ये आज नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठक आयोजित केली होती। या बैठकीत सर्व सल्लागार समिती सचिव, कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि सल्लागार समिती अध्यक्ष सर्व उपस्थित मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद वाईज आम्ही बांधणी करून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवडी केलेल्या आहेत। यामध्ये दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संघटक म्हणून अजय आवळे आणि सुहास तिवडे जिल्हा परिषद प्रमुख म्हणून त्यांची निवड केलेली आहे। आज उदगावमध्ये अजित भोसले हिची जिल्हा परिषद अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी तिची निवड केलेली आहे। नांदणी मतदारसंघामध्ये संघटक म्हणून तुषार गुजरे आणि संदीप बिरांजे हा उपाध्यक्ष नांदणी मतदारसंघाचा, आणि लाटमध्ये प्रवीण दावणे शिरदवाड यांची संघटक म्हणून आणि निलेश नावरे हिची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। यड्रावमध्ये कुणाल कांबळे संघटक, भरत आदमाने याची उपाध्यक्षपदी निवड, आणि आकिवाटमध्ये ओमकार गस्ते आणि राजापूरमधून ओमकार केंगार यांची उपाध्यक्षपदी निवड, दत्तवाडमधून सागर बिरनगे आणि जितेंद्र बिरनगे यांची संघटक म्हणून निवड केली। आलासमधून संदीप गोरे आणि अविनाश गोपाळे शेरचाळ अशा पद्धतीने निवडी या ठिकाणी केलेल्या आहेत। या ठिकाणी संघटक सहसचिव म्हणून संतोष तिवडे कोथळी यांची निवड केलेली आहे, आणि खजिनदार म्हणून शशिकांत गाडगे जांभळी यांची निवड केलेली आहे। सहकार्याध्यक्ष म्हणून अरुण भंडारे तेरवाड, सल्लागारमध्ये सचिन पुढे साहेब आता नूतन सरपंच आहेत ते, आणि लक्ष्मण जगताप यांची निवड केलेली आहे, आणि संपर्क प्रमुख म्हणून डॉक्टर रविकांत जगताप आणि मिथुन बिरांजे यांची देखील आम्ही संपर्क प्रमुख तालुका म्हणून केलेले आहे। आणि रमेश बिरनगे, अजय सदामते, उत्तम जगताप आणि उमेश मोरी यांची मीडिया प्रमुख म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्या आज निवडी घोषित करत आहोत।